पाठ क्रमांक 8 कुंदाचे साहस. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ क्रमांक 8 पाहणार आहोत. आपल्या पाठाचे नाव आहे कुंदाचे साहस. आता साहस म्हणजे काय तर धाडस, कोणतीही अवघड गोष्ट करण्यास न घाबरणे आणि ती क्षणातच करून दाखवणे म्हणजेच काय आहे साहस दाखवणे. तर आपल्याला या पाठामध्ये कुंदाचे साहस दिलेले आहे. तर कुंदाचे कशा प्रकारचे साहस आहे ते आपण या पाठामार्फत पाहूया. पावसाचे दिवस होते. झाडे शेते सर्वच हिरवीगार झाली होती. सर्वत्र प्रसन्न वातावरण होते. गावातल्या सोना नदीला भरपूर पाणी आले होते. पावसामुळे नदीचा प्रवाह वाढत होता. आता आपल्याला पाठात काय दिले आहे तर पावसाचे दिवस होते. आजूबाजूची झाडे शेते सर्वच कशी दिसत होती हिरवगार. आपल्याला माहिती आहे पावसामध्ये सर्वत्र वातावरण कसं असतं, हिरवगार वातावरण असतं, सुंदर असतं आणि आपलं मन कसं होतं ते पाहून अगदी प्रसन्न. आणि गावातल्या सोना नदीला पूर आला होता. कोणती नदी होती? सोना नावाची. आणि तिला पूर म्हणजे खूप पाणी साचून अगदी वाहत असते नदी. अशा वेळचं दृश्य म्हणजेच पूर. आणि पावसामुळे नदीचा प्रवाह कसा झालेला म्हणजे वेग स्पीड खूप वाढली होती. आज रविवार. कुंदाच्या शाळेला सुट्टी होती. सुट्टीचा दिवस असल्यामुळे कुंदा आणि तिच्या मैत्रिणी नदीच्या काठावर खेळायला गेल्या होत्या. आणि आज जो वार होता तो रविवार होता आणि कुंदाच्या शाळेला सुट्टी देखील होती. म्हणून कुंदा आणि तिच्या मैत्रिणी ज्या आहेत त्या कुठे गेलेल्या आहेत? नदीकाठी खेळायला गेलेल्या आहेत. कुंदा वयाच्या 8व्या वर्षीच पोहायला शिकली होती. पाहता पाहता ती पट्टीची जलतरणपटू बनली होती. आणि कुंदा आता किती वर्षाची आहे तर ती 8 वर्षाची. 8 वर्षाची असल्यापासूनच ती खूप पट्टीची जलतरणपटू बनली होती. म्हणजेच काय तर पोहण्यात एकदम तरबेज एक्सपर्ट झालेली होती. कारण ती लहानपणापासूनच काय होतं तिला सराव होता पोहण्याचा, हो की नाही. पुढे नदीकाठच्या कडुलिंबाच्या मोठ्या झाडाखाली सगळ्या मैत्रिणी हसत बागडत खेळत होत्या. दूरवर शेतात शेतकरी व काही बायका कामात मग्न होत्या. आणि नदीकाठीच लागून थोड्याशा अंतरावर शेतं होती. त्या शेतामध्ये काही लोक कामं करत होती. काही स्त्रिया आणि पुरुष होते. ओके. पुढे खेळता खेळता लहानगी रजिया व नीला नदीकडे केव्हा गेल्या ते कळलेच नाही. आता कुंदाबरोबर रजिया आणि नीला नावाची एक मुलगी होती. पण त्या खेळता खेळता नदी किनारी नदी काठावरती कधी गेल्या ते कळलेच नाही. इकडे कुंदा व तिच्या मैत्रिणी खेळण्यात दंग होत्या. दंग मीन्स मग्न होत्या, बिझी होत्या. एवढ्यात नीलाचा मोठ्याने रडण्याचा ओरडण्याचा आवाज आला. आता नीला रडू लागलेली आहे. का तर पाहूया. धावा धावा लवकर या, रजिया पाण्यात पडली. आता जी रजिया आणि नीला नदीकडे गेल्या होत्या त्यातली जी रजिया आहे ती पाण्यात बुडालेली आहे, पडलेली आहे. आणि त्यामुळे नीला जी आहे ती ओरडू लागलेली आहे की धावा धावा लवकर या, रजिया पाण्यात पडली, कुणीतरी वाचवा हो. ही हाक कुंदाच्या कानावर पडल्याबरोबर ती धावतच नदी किनारी पोचली आणि नीला ओरडू लागलेली आहे, कुणीतरी वाचवा हो. आणि हे जे शब्द होते नीलाचे ते कोणी ऐकलेले आहेत? कुंदाने. आणि कुंदा त्वरित धावतच तिकडे नदी किनारी पोचली आहे. आजूबाजूचे लोक आवाज ऐकून नदीकडे धावू लागले. मुलीचा गलका वाढला होता. कुंदा धावत येऊन काठावर क्षणभर उभी राहिली आणि तिथे ज्या मुली आहेत त्यांचा गलका वाढला. गलका मीन्स खूप आवाज वाढलेला आहे कारण रजिया पाण्यात पडलेली आहे आणि ते दृश्य वगैरे पाहून त्या घाबरलेल्या आहेत. आणि तेवढ्यात काय झालं की कुंदा काठावर येऊन क्षणभर अशी उभी राहिली. थोड्या वेळ काहीतरी विचार केला असेल तिने. विचार करत होती. रजिया पाण्यात गटांगळ्या खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चालली होती. आणि जी रजिया आहे ती पाण्यात गटांगळ्या खात मीन्स वरखाली. पाण्यात आपण जेव्हा पडतो तेव्हा पोहता येत नसल्या कारणाने ती वरखाई होत होती, गटांगळ्या खात होती पाण्यात आणि पाण्याच्या प्रवाहावर पुढे पुढे चालली होती.
कुंदाने क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली व सरसर पोहत रज्याच्या दिशेने निघाली. आणि कुंदाने काय केलं? क्षणभर नदीच्या पात्रात उडी घेतली. क्षणीच तिने पाण्यात उडी मारली आणि सरसर अगदी पटापट स्पीडने ती रज्याच्या दिशेने गेली आहे. तोवर आजूबाजूचे लोक जमा झाले आणि तोवर काय झालेलं आहे तर आजूबाजूचे जे लोक होते तिथं काम करत शेतामध्ये ती लोकंसुद्धा जमा झालेली आहेत. अरे अरे, रजिया बुडते आहे, एवढीशी कुंदा तिला कशी वाचवणार? आणि लोक काय म्हणू लागली आहेत की अरे अरे, रजिया बुडते आहे, एवढीशी कुंदा म्हणजे लहानच आहे ना ती, पण ती कशी वाचवणार रजियाला? पुढे लोक जोरजोरात ओरडत होते, कुंदा, पाण्याचा वेग वाढतो आहे, माघारी फिर. जमलेली माणसं ओरडत होती आणि लोक काय सांगत आहेत कुंदाला की कुंदा, माघारी फिर, परत ये, तू पुढे जाऊ नकोस. का? कारण पाण्याचा प्रवाह खूपच वाढलेला आहे. लोक असे तिला ओरडून ओरडून सांगत होती. कुंदाला फक्त रजिया दिसत होती. कसेही करून तिला वाचवायचे एवढाच विचार तिच्या मनात होता. पण कुंदाच्या मनात काय होतं की काही करून रजियाला वाचवायचे, हाच विचार तिच्या मनात होता. बाकी तिला काहीच ऐकू येत नव्हतं. कोणाचेही शब्द तिच्या कानावर पडत नव्हते. भरभर पोहत कुंदा रजियाजवळ पोहोचली आणि कोणाचेही शब्द, कोण काय बोलत आहे हे शब्द तिला ऐकूच येत नव्हते जणू काही. आणि ती भरभर कशी पोहोचली? रजियाजवळ जाऊन पोहोचलेली आहे. रजिया घाबरली होती. तिच्या नाकातोंडात पाणी गेले होते आणि जी रजिया आहे तिला पोहता येतं का तर नाही, त्या कारणामुळे तिच्या पूर्ण नाकातोंडामध्ये पाणी गेलेलं आहे. आणि रजिया, घाबरू नको, मी आले आहे. आणि कुंदा काय सांगत आहे तिला की रजिया, तू आता घाबरू नको, कारण मी आलेली आहे. आता फक्त माझ्या दंडाला घट्ट धर. आणि कुंदा काय सांगते आहे रजियाला, तू आता फक्त काय कर तर माझ्या दंडाला घट्ट धर, घाबरायचं काहीच कारण नाही. कुंदाने रजियाला काठाकडे आणले तोवर लोकांनी मोठा दोर पाण्यात सोडला होता. कुंदाने त्याला धरले. सर्वांनी या दोघींना बाहेर काढले. ही बातमी गावभर पसरली आणि कुंदाने पोहून काय केलेलं आहे तर रजियाला काठावर आणलेले आहे, अगदी किनारी. आणि गावात जी लोकं होती त्यांनी एक दोर म्हणजे मोठी अशी रस्सी टाकलेली आहे आणि त्या रस्सीला पकडून काय झालेलं आहे, त्या दोघी देखील बाहेर आलेल्या आहेत. आणि ही बातमी पाहता क्षणी पूर्ण गावभर पसरलेली आहे की बुडत्या रजियाला कुंदाने वाचवले. म्हणजेच पाण्यात बुडणाऱ्या रजियाला कुंदाने वाचवले. ही बातमी रजियाच्या घरीही पोचली. तिची आई धावत आली. त्या दोघी सुखरूप पाहून तिने दोघींना घट्ट कवटाळले. आता पहा, ही बातमी रजियाच्या घरीसुद्धा पोचलेली आहे आणि ती बातमी समजताच रजियाची आई धावत आलेली आहे आणि त्या दोन्ही मुलींना तिने घट्ट कवटाळलेले आहे. कवटाळणे म्हणजेच काय तर जवळ घेतलेले आहे, मिठी मारलेली आहे. कुंदा, आज तुझ्यामुळेच माझ्या रजियाचा जीव वाचला. केवढी धाडसी मुलगी आहेस तू. आणि तिची जी आई आहे ती येऊन तिने मिठी मारलेली आहे आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागलेले आहेत. आणि ती काय म्हणत आहे कुंदाला की कुंदा, आज तुझ्यामुळेच माझ्या रजियाचा जीव वाचला. केवढी धाडसी मुलगी आहेस तू. रजियाने कुंदाला मिठी मारली आणि रजियाने देखील नंतर कुंदाला मिठी मारलेली आहे. तोवर कुंदाचे आई बाबा आले होते. कौतुकाने व अभिमानाने त्यांनी मुलीला जवळ घेतले आणि कुंदाचे पालक म्हणजे आई वडील देखील जेव्हा आले तेव्हा त्यांनी देखील तिला जवळ घेतलेले आहे आणि कौतुकाने आणि अभिमानाने त्यांनी तिला जवळ घेतले. म्हणजे त्यांना खूप प्राऊड फील वाटलं की आमच्या एवढ्याशा कुंदाने काय केलेलं आहे तर रजियाचा जीव वाचवलेला आहे. त्यांना खूप आनंद झालेला आहे. आज साऱ्या गावात कुंदाच्या साहसाची चर्चा होती. साऱ्यांच्या कौतुकाच्या वर्षावाने कुंदा आनंदून गेली आणि पूर्ण गावामध्ये दिवसभर तिच्या या कामाची चर्चा मीन्स बोलीबात चालू होती. कुंदाने कशा धाडसाने साहस दाखवून रजियाला वाचवले हेच पूर्ण दिवसभर गावात चाललेलं होतं. लोक एकमेकांना सांगत होते.
आणि साऱ्यांच्या कौतुकाच्या वर्षावाने कुंदा कशी झालेली, एकदम आनंदित झालेली, एकदम हॅप्पी झाली होती. तर हे अशा प्रकारचे कुंदाचे साहस आपल्याला दिले होते. आय होप की तुम्ही देखील कुंदाप्रमाणेच साहसी असाल. कोणीही संकटात असेल तर त्याला नक्की वाचवाल आणि इतरांनाही साहसी करण्यासाठी प्रयत्नशील राहाल तुम्ही. हा लेसन अगदी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला आहे आणि लेसनच्या शेवटी तुम्हाला काय करायचं आहे तर लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.